कानशिवनी राहीत दोनद मार्गाचे खडीकरणाच्या कामाला सुरुवात, लवकरच होणार दर्जेदार डांबरीकरण। अकोला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री प्रसाद पाटील आणि उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली कानशिवनी राहीत ते दोनद या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे। सर्वप्रथम खडीकरण आणि इतर दुरुस्तीचे काम वेगाने केले जात आहेत। या कामावर शाखा अभियंता शुभम म्हैसने हे अतिशय लक्ष ठेवून आहेत। हा भाग अतिशय दुर्गम असून या रस्त्याचे नवीन डांबरीकरण होणे अत्यंत गरजेचे होते। वरिष्ठ अधिकारी आणि कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील यांनी सदर रस्त्याची शासकीय प्रशासकीय मान्यता आणून उपरोक्त रस्त्याच्या कामाला वेगाने सुरुवात केल्याचं चित्र दिसत आहे। यासाठी वरिष्ठ अधिकारी येऊन कामाची पाहणी करत आहेत। वास्तविकता कानशिवनी राहीत साहित दोनद या रस्त्याची फार मोठी दैना झाली होती। रस्त्याची जणू काही चाळणी झाली होती आणि रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले होते। वाहनधारकांना आपले वाहन सुद्धा चालवता येत नव्हते। त्यामुळे या दुर्गम भागातील या महत्त्वाच्या रस्त्याचे नवीन डांबरीकरण होणे अत्यंत गरजेचे होते। गेल्या काही दिवसांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे। खडीकरण व इतर दुरुस्ती झाल्यानंतर लवकरच डांबरीकरण होऊन हा रस्ता प्रवाशासाठी निश्चितच लवकर कामी पडेल। प्रवाशांची देखील सोय होईल। सदर काम वेगाने आणि दर्जेदार होण्यासाठी कार्यकारी अभियंता श्री प्रसाद पाटील, उपअभियंता आणि परिश्रम घेणारे शाखा अभियंता शुभम म्हैसने तसेच कंत्राटदार हे लक्ष ठेवून आहेत। या रस्त्याचे नवीन डांबरीकरण होत असल्याने या भागातील सर्वसामान्य लोकांनी व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे। अकोला जिल्हा तथा अकोला कार्यकारी संपादक प्रदीप गावंडे, अकोला। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।